फडणवीसांचा शरद पवारांसोबत संवाद नसेल, पण तुमचा शरद पवारांसोबत संवाद आहे. शरद पवारांच्या मनात कोण मुख्यमंत्री असेल, काय सांगाल? जयंत पाटील, सुप्रिया सुळे. असं आहे की पवार साहेब हे फार अनुभवी नेते आहेत आणि त्यांना आम्ही विचारण्याचं प्रश्न उद्भवत नाही. ज्यावेळी असा कोणी ठरवून मुख्यमंत्री होत नाही. ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी सगळे बसून ठरवतील. पवार साहेबांचं नेतृत्व आम्ही मान्य केले, त्यामुळे पवार साहेबांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. आम्ही कुठेही कन्फ्लिक्टिंग नाही. आमचं ध्येय आहे महाविकास आघाडी यावेळी सत्तेत आणण्याचं, कारण महाराष्ट्राची ती आता गरज आहे असं आमची भावना आहे. आणि फडणवीसांनी हे मान्य केलं आता काही वेळापूर्वीच की पवारांच्या मनातलं कुणीच ओळखू शकत नाही. मात्र जयंत पाटील ओळखू शकतात का? कारण काय झालं की काही दिवसांपूर्वी शरद पवार बोलले की राष्ट्रवादीकडून कुणीही मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नाहीये. मात्र काल परवाचं जर स्टेटमेंट पाहिलं पवारांचं, पवारसाहेब असं म्हणतात की मुख्यमंत्री आम्हा तिन्ही पक्षातील कोणीही होऊ शकतो. त्यामध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी आमचा पक्ष आणि काँग्रेस यापैकी कुणीही होऊ शकतो. म्हणजे 2 दिवसापूर्वी की आमच्याकडून कुणी इच्छुक नाही आणि तिसऱ्या दिवशी मात्र की आमच्याकडून देखील. म्हणजे पवारांना काय सांगायचं काय आहे? तुम्ही पवारांना चांगलंच ओळखता. नाही, पवार साहेब असं म्हटले नाहीत की आमच्याकडून कोणी इच्छुक आहे. पवार साहेबांनी हे सांगितलं की एकत्रित बसून आम्ही संख्याबळ बाकीच्या सगळ्या आस्पेक्ट्स आहेत, नेतृत्व महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी कोण करणार, ह्या सगळ्याचा साधक बाधक विचार होईल अशी पवार साहेबांची त्यात भावना होती. त्यात त्यांनी असं सांगितलं नाही की आमच्या पक्षाकडून कोणी होणार आहे. आणि ती त्यांनी पहिल्यांदा मत जे व्यक्त केलं तेही बरोबर आहे आणि काल मत व्यक्त केलं तेही बरोबर आहे. काही कॉन्फ्लिक्ट नाहीये त्याच्यात. बरं सर, बदला